नमस्कार, मी प्रमोदजी सस्ते, संपादक @प्रगती चळवळ. आज जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी अर्ज माघारी घेण्याचा दिवस म्हणजे 3 वाजेपर्यंत संपलेली ही जी मुदत आहे ती संपलेली आहे. आणि आज अर्ज राहिले कोणाची, नेमकी लढत कुणामध्ये आहे, परंतु गेले कित्येक दिवस साधारण प्रवर्गावरती मराठा समाजाचा जो दावा सांगितला जात होता त्याच अनुषंगाने बोलण्यासाठी आपल्यासोबत मराठा सेवक व मराठा क्रांती मोर्चाचे ज्येष्ठ जे आहेत शंभूराजे खलाटे आहेत, बाळासाहेब खलाटे, शिर्के सर आणि अशोक सस्ते यांच्याशी आपण बोलतोय. नमस्कार साहेब. नमस्कार. प्रगती चळवळ यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. प्रथमतः आज जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता आणि आपण पाहिलं की सर्वसाधारण प्रवर्गावरती मराठा समाजानं आपला जो दावा आहे तो सांगितला होता की आम्हाला सर्वसाधारण प्रवर्ग पंचायत समितीचे जी जागा आहेत त्याच्यावरती आमच्याच मराठा समाजाचे उमेदवार उभं असणं आवश्यक आहे किंवा राजकीय पक्षाने त्यांना ती उमेदवारी देणं बंधनकारक असावं अशा पद्धतीची आपली मागणी किती वेळा झालेली आहे. परंतु आजचं नेमकं चित्र काय आहे? आज जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं पंचायत समितीच्या 16 पैकी 10 ठिकाणी सर्वसाधारण महिला आणि पुरुष अशा मिळून सर्वसाधारण जागा आहेत. आणि किमान मराठा समाजाच्या या तालुक्यातली जी मतदारसंख्या आहे ती पाहता ह्या 10 जागा मराठा समाजाला द्यायला हरकत नव्हती. त्यात पण आता दुधेबावी सारख्या गणामध्ये मराठा समाज प्राबल्याने कमी आहे. तिथं आमच्या इतर समाज बांधवांना संधी दिली हरकत नाही, तिथला मराठा तिथं स्वीकारतो, संधी देतो. पण जिथं संख्या असून सुद्धा आम्हाला डावललं गेलं आहे. आपण जर बारकाईने बघितलं तर शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षांनी 10 पैकी 6 ठिकाणी मराठा चेहरे दिले. त्याचबरोबर शिवसेनेने तर घरच केलेलं आहे. त्यांनी 10 पैकी 4 ठिकाणी मराठा बांधवांना संधी दिलेली आहे. आणि मग मला ह्याच्यावरून एक मराठ्याचा सेवक म्हणून लक्षात येते की ते दोन्ही तालुक्यातले नेते मंडळी समाजाला गृहीत धरून चालतात. म्हणजे एकाने समजायचं समाज माझ्या उजव्या केशात आहे, दुसऱ्याने समजायचं समाज माझ्या डाव्या केशात आहे. आणि आम्हाला खेद वाटतो ना या गोष्टीचा. जे लढाई गेले 10 वर्ष आम्ही लढतोय मराठा समाजाच्या दृष्टीनं, आरक्षणाची जरी लढाई असली, आता आरक्षण कुणबी दाखले मिळाले तर आरक्षण मिळाले. संविधानिक पद्धतीनं राज्य सरकारने गठीत केलेल्या न्यायमूर्ती शिंदे समितीनं निर्णय घेऊन कुणबी दाखले दिलेले. कुणबी मराठा ओबीसीत येतो, तिथं सुद्धा संधी द्यायला हरकत नव्हती. आपल्याला एक छोटंसं उदाहरण सांगतो मी. आता आमचा साखरवाडी जिल्हा परिषद गट आहे आणि त्या जिल्हा परिषद गटामध्ये 16 ते 17 हजार मराठा मतदारसंख्या. त्या ठिकाणी आम्ही काही पक्षांना आवाहन करत होतो की आपण मराठा कुणबीमधून एखादा द्या चेहरा. भारतीय जनता पार्टीने अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाने त्या ठिकाणी दिली. ज्या ठिकाणी बहुसंख्य मराठा समाज आहे तिथे जर आरक्षण लागू नसेल तर त्या ठिकाणी आपण आरक्षणाची जी मागणी आहे की बाबा आमच्याच मराठा समाजाचा बहुसंख्य समाज आहे आणि आम्हाला त्या ठिकाणीची जागा मिळावी, हे कसं शक्य आहे? राजकारणामध्ये एक गणितच आहे. जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी निषेध. आणि खऱ्या अर्थानं बघा ना तुम्ही, आज बरडगणामध्ये मराठा मतदारसंख्या 6200, तिथं मराठा उमेदवार डावलला, दोघांनीही डावलला. आज वाठार निंबाळकर गणामध्ये मराठा मतदारसंख्या 6900 आहे, दोघांनीही मराठ्यांना डावललं. विडणी गणामध्ये 3500 मराठा मतदारसंख्या, दोघांनीही डावललं. आज यापूर्वीच्या सहकारातल्या निवडणुका आपण आठवा, ओपनच्या जागेवरून इतर समाजाच्या मंडळींना त्या ठिकाणी संधी दिली गेली. कारखान्यामध्ये त्यांना चांगली पदं दिली. तुम्ही त्यांना आदेश द्यायला पाहिजे होता की तिथं मराठा समाज उमेदवार देतोय, निवडून आणा. असं का नाही होऊ शकत? म्हणजे जिथं बहुसंख्या आहे तिथंही डावलताय, अल्पसंख्याक आहे तिथं तर संधीच नाही. ती खंत आमच्या मनात आहे. निश्चितपणे बहुसंख्य मराठा समाज जो आहे
हा बहुसंख्य समाज जो जर प्रस्थापित मंडळी जी फलटण तालुक्यातली जी मराठा समाजाची प्रस्थापित मंडळी आहेत यांच्याकडनं जर गृहीत धरले जात असतील तर या पाठीमागे नेमकी काय कारणं असू शकतात? नाही, या पाठीमाग काय त्यांनी आता काही कारण आणि काय त्यांच्या डोक्यात ते माहित नाही. ते गृहीत धरतात, तुम्हाला मी आताच सांगितलं ना, गृहीत धरतात समाजाला. आणि आम्हाला वाटतं म्हातारी मेली तरी चालेल, काय शोकावता कामा नाही. आमचा जो संघर्ष आहे, माझ्यासारखा कार्यकर्ता गेले 10 वर्ष झाले ह्या चळवळीत काम करतोय. बाळासाहेब आमचा पुतण्याबरोबर असतो, अशोक पेठचा मुलगा असतो, सर असतात. हे काय इथं तुम्हाला चळवळीत जरी कधी दिसतील, असतील, नसतील, त्यांच्या कुटुंबातले सगळी मुलं असतात ना चळवळीमध्ये. आणि आमचं सगळ्यांचं मत काय, आम्हाला काय मागतोय, हे उभं राहणार नव्हते, हे उभे राहणार नव्हते, मीही लढणार नव्हतो, हेही लढणार नव्हते. समाजाला प्रतिनिधित्व पाहिजे होतं ना. आमची भूमिका एकच आहे. बरं, एक उदाहरण देतो आपल्याला. आम्ही फक्त काय जातीवादी नाही. एखाद्या गटामध्ये 3 वेगवेगळ्या जातीचे उमेदवार आहेत. उदाहरणार्थ वाठार निंबाळकर गट. त्या ठिकाणी गणाला 2 मराठा आहेत, त्यापैकी एका मराठ्याला मत दिलं जाईल. गटाला वेगळ्या समाजाचे उमेदवार आहे, त्याला मत मराठा देणारच आहे ना. मराठा एकच असणार आहे, पण तो ज्या वेळेला 2 मतं देतो आहे त्यावेळेला एक मराठ्याला देणार आहे आणि एक इतर समाजाला देणार आहे. ज्या वेळेला आम्ही इतर समाजाला मत देतोय त्यावेळेला इतर समाजाने आम्हाला द्यायला पाहिजे ना. निश्चितपणे. आणि मराठा हा एकटा नाही, आणि मराठा ही जात नाही, मराठा ही साम्राज्य आहे. 18 पगड जाती आणि 12 बलुतेदारांना घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले हे मराठा साम्राज्य. आणि आज शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून, त्यांचे विचाराचे पायक म्हणून निश्चितपणानं प्रत्येक मराठा तशा पद्धतीनं गावगाड्यात वागतो ना. गावगाड्यामध्ये आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन चालणारी माणसं आहे. आम्ही जातीय विष पेरत नाही. परंतु अरे तुम्ही जर इतक्या प्रमाणात आम्हाला डावलणार असाल, 16 पैकी एका पक्षाने 4 मराठ्यांना संधी दिली आहे, दुसऱ्या पक्षाने 16 पैकी 6 मराठ्यांना संधी दिली आहे. असं का? कुठल्या ह्याच्यावर तुम्ही मराठ्यांना एवढं जर तुम्ही मराठा द्वेषी असाल तर मग त्याची खंत आमच्या मनात राहते ना. बहुसंख्य मराठा समाज जिथे आहे तिथे निश्चितपणे आपण राजकीय पक्षाकडे जी मागणी केली की तिथलाच उमेदवार, स्थानिक उमेदवार जो आहे त्या समाजाचा हे मिळावं. परंतु अल्पसंख्याक जिथे समाज आहे, म्हणजे साधारण आपण विडणीगण म्हणतो, शेजारी शिर्के सर बसलेले आहेत, तेथील नेमकी काय परिस्थिती किंवा नेमकी तुमची भूमिका काय आहे? विडणीगणाची परिस्थिती पाहिली तर आता खराडे साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीनं गटाऐवजी गणाचा विडणी विचारच केला. तर विडणी गणामध्ये 3,500 मराठा समाजाचं मतदान आहे. विडणी पिंपरत हे गाव येतं, त्यामध्ये माजिरी हे गाव येतं. माजिरी हे संपूर्ण मराठा समाजाचे, पिंपरत हे सुद्धा 90% मराठा समाजाचं आहे. आणि धुंदेव या गावामध्ये सुद्धा थोडासा 10-20% मराठा आहे. विडणी या गावामध्ये मराठा समाज जरी 20% असला तरी सुद्धा इतर समाज हा 20% आहे. म्हणजे 60% माळी समाज आणि 40% इतर अल्पसंख्याक समाज आहे. मात्र त्या ठिकाणी ओपनची जागा असताना, सर्वसाधारण जागा असताना गणामध्ये या दोन्ही पक्षांनी, दोन्ही पार्ट्यांनी, भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल, यांनी दोन्ही ओबीसीचे उमेदवार त्या ठिकाणी दिले. त्यामुळे सरळ हा मराठा समाजावर तर अन्याय आहे, परंतु इतर विडणीतला जो अल्पसंख्याक समाज आहे त्या अल्पसंख्याक समाजावरती सुद्धा फार मोठा हा अन्याय आहे. मराठा समाजाला उमेदवार तुम्हाला द्यायची नव्हती, इतर समाजाचे आहेत, समजा इतर वेगवेगळ्या धनगर समाज, इतर समाज आहेत, ते त्या ठिकाणी बसत त्यांना द्यायची संधी. शेगर धनगरांचं 750 मतदान आहे नुसतं विडणी गावामध्ये, त्यांना संधी द्यायची. परंतु शेंडे आडनावाचं फक्त 350 मतदान आहे, अभंग आडनावाचं 750 मतदान आहे. म्हणून तुम्ही शेंडे आणि अभंग यांना उमेदवार आहेत. पवार आडनावाचं 750 मतदान असताना सुद्धा त्यांना तुम्ही डावलताय किंवा मराठा समाजाला डावलताय. पिंपरत गाव हे मराठा समाजाचं पूर्णपणे असताना त्यांना तुम्ही डावलताय. हे मराठा समाजावरती पूर्णपणे अन्यायकारक आहे. आपण गेली कित्येक वर्ष राजकारणात, शिर्के सर आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं विडणीचं राजकारण पाहिलेलं आहे. विडणीमध्ये
जे शेंडे आणि अभंग हे जे समीकरण आहे हे अशा पद्धतीनं पाठीमागं सुद्धा जे पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या ह्याच्यामध्ये हेच गणित माळी समाजाचं जे लांगूल चांगूल म्हणतो राजकीय पक्षामार्फत किंवा प्रस्थापित मराठा समाजाचेच लॉबी फल्टरमध्ये आहे त्यांच्यामार्फत हे जाणीवपूर्वक ओबीसीचा मतांचा गट्टा किंवा जातीवाद जो आहे त्याच्या माध्यमातून मतदान मिळवण्यासाठी अशा पद्धतीचं जे समीकरण आहे ते राजकीय पक्षामार्फत केलं जातं का? 100% त्या ठिकाणी मतदान मिळवण्यासाठी जातीचं कारण त्या ठिकाणी खेळलं जाते. मी ज्या पूर्वी 3 नंबर वार्डमध्ये येत होतो त्या ठिकाणी अनेक वेळा मी माझे त्या ठिकाणी पॅनल असायचे पूर्वी उमेदवार उभा केले. माझ्या धाकट्या बंधूला मी त्या ठिकाणी उभा केलं. त्या ठिकाणी मराठा समाजाची फक्त 35 मतं होती, 1900 मतं माळी समाजाची होती. तरी सुद्धा माझ्या भावाचं आमचं काम पाहून त्या ठिकाणी आत्ता जे उमेदवार आहेत किंवा आत्ता जे नेतृत्व करणारे लोक आहेत त्यातली दोन्ही उमेदवार पाडले होते इकडचे माळी समाजाचे आणि आमच्या भावाला त्या ठिकाणी निवडून दिलं होतं. का तर त्या ठिकाणी काम आहे. आम्ही रात्रंदिवस लोकांच्या सुखदुःखामध्ये आहे, अडीअडचणीत त्या ठिकाणी मदत करतोय. एवढी मदत करून असताना दुःखात सामील असताना वरची लोक मराठा समाजाची वरचं नेतृत्व जे आहे हे वरची दोन्ही बाजूचं नेतृत्व आम्हाला ग्रहित धरून अशा पद्धतीनं तालुका लेवलला आमच्यावरती सतत अन्याय होत असेल तर आम्हाला इथून पण वरच्या नेतृत्वाबद्दल सुद्धा विचार करावा लागेल. इतर समाजाचं नेतृत्व मोठं केलं बरोबर. त्या ठिकाणी इतर समाजाचं कोणी नेतृत्व केलं तर त्याला त्या ठिकाणी मोठं केलं बरोबर. ते आमच्या मनावर देखील एक प्रस्थापित आणि विस्थापित मराठा म्हणजे अगदी मनोज जारंगे पाटलांच्या आंदोलनामध्ये पूर्ण महाराष्ट्रातनं संपूर्ण समाजानं सहभाग घेतला आणि त्याच्यामुळं प्रस्थापित आणि विस्थापित अशी एक दरी आपल्याला निर्माण पाहायला मिळाली बरोबर का? मग ह्या दरीमुळं नेमकं राजकीय गणित जुळवणं राजकीय पक्षामध्ये जो प्रस्थापित मराठा आहे त्यांना अवघड जात आहे. अशा पद्धतीचं चित्र असल्यामुळंच मला वाटतं जाणीवपूर्वक ओबीसी SC ST मतांचे गट्टे तयार करण्यासाठी ही संधी जी आहे ती अल्पसंख्याक ओबीसी SC ST समाजाला दिली जाते. अशा पद्धतीचं आपण बोलणार. आता मला वाटतं आपण ज्येष्ठ नेते जे आहेत अशोक सस्ते साहेब तुमचा नेमका काय आहे? तुम्ही राजकारणामध्ये गेले कित्येक वर्ष आहात. ज्येष्ठ प्रस्थापित नेत्यांच्या सोबतीनं आपण अनेक वर्ष काम केलेलं आहे, सभापती म्हणून आपण काम केलेलं आहे. ह्या बाबतीत नेमकं तुम्ही काय सांगाल की ही जी विषमता आहे ती वाढीस लागण्याचं कारण किंवा मगाशी आपण पाहिलं की भांडवलशाही बरोबर ना राजकारणामध्ये भांडवलशाहीचं राजकारण हे तुम्ही गेले कित्येक वर्ष राजकारणामध्ये असताना अशा पद्धतीचं राजकारण बघितलेलं आहे का? मला बाईट द्यायचीच नाही पण तुम्ही बोलला म्हणून मी देतो आता. बरं. कारण ती महायुतीचं सरकार आहे आणि त्यात तिन्ही एकच ह्याचे तिन्ही पक्ष त्यांनी कुठलाही न विचार करता आत्ता जी ह्यांनी बाईट दिली ना दोघांनी शिर्के साहेब साहेब की समोरचं काय उत्तर येईल उद्या परवा त्याच्यानंतर मी बाईट काय देतो ती बघा तुम्ही. आता मी काय बोलू शकत नाही मी यांच्यावर. ओके धन्यवाद साहेब. आपल्यासोबत आणखी नाही दुसरा एक विषय असा राहिलेला आहे की आम्ही बारकाईने गेले 4 दिवस दोन्हीही ऐका ना नेते मंडळींच्याकडून काही उमेदवारांसाठी आम्ही प्रयत्नशील होतो. मराठा समाजाचे एखादा 35 वर्ष 30 वर्ष तुमचा कार्यकर्ता आहे त्यांनी सतरंजी उचलण्यापासून सगळी कामं केली. अशा कार्यकर्त्याला उमेदवारी देताना तुम्ही विचारता पैसे आहेत का? त्याला डावलत आहे आणि एखाद्याकडे पैसे त्याला उमेदवारी देत आहे हे योग्य आहे का? आता हे समाजाचा विषय तर झालाच झाला पण आताच्या निवडणुका आहेत. एखादा चळवळीतला कार्यकर्ता आहे, सुखदुःखातला कार्यकर्ता आहे, सगळ्यांसाठी पळणारा कार्यकर्ता आहे आणि तो फटका असेल खिशाने तर उद्याच्या काळामध्ये पैशाशिवाय जर निवडणूक होणारच नसेल तर हे किती अयोग्य आहे. चांगल्या कार्यकर्त्याला न्याय मिळणार नसेल तर उद्या लोकशाही खऱ्या अर्थानं आपण लोकशाही का नोटशाही आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला जो मताचा अधिकार आहे मोठ्यातल्या मोठ्या माणसाला एकच मत, अदानी अंबानीला एकच मत आणि झोपडीत राहणाऱ्या माझ्या शेतकरी कष्टकऱ्याला एकच मत असं त्यांना ज्यावेळेस संविधानाने अधिकार दिलाय लोकशाहीमध्ये हा अधिकार नोटांच्या माध्यमातून हिरावला घेतला जातोय. तुम्हाला त्याचा विचारचा पकडा राहिला नाही.
चांगला का वाईट ठरवण्यात नोटा कोण दिलं. आणि आज तालुक्यामध्ये दुसऱ्या बाजूने तुम्ही परिस्थिती बघा. मी 2009 सालापासून निवडणुका बघतोय, हाताळतोय. 2009 पासून कधीही अशी परिस्थिती नव्हती. आता जिथं सभा आहे तिथं जेवण लगेच आहे, मंडप टाकून जेवण आहे. मग ते जेवण खर्चात उमेदवाराच्या धरलंय का? या तालुक्यातलं निवडणूक निर्णय अधिकारी जे कोण असतील, ज्यांचा ह्या निवडणुकीवर अंकुश असेल, ते हे बघतायत का? प्रत्येक ठिकाणी शेकडो लोकांच्या जेवणावळी चालू आहेत, ही आमिष आहेत. आणि मग निश्चितपणानं भारतीय जनता पार्टी जर अशा पद्धतीनं काम करणाऱ्या लोकांना जर पाठीशी घालणार असेल, भारतीय जनता पार्टीचा उल्लेख का करतोय? कारण राज्यात आणि केंद्रात त्यांचं सरकार आहे. त्यांनी निवडणुकीच काय बोलत नाही, पण जे प्रशासन आहे त्याच्यावर कडक अंमलबजावणी ठेवली पाहिजे. आणि हे अशा परिस्थितीत थांबवल्या पाहिजे. आता मतदारांना तर खूप वाईट सवय लावतायत. पण पूर्ण कायदा व सुव्यवस्थेला एक शेवटचा प्रश्न माझा असा आहे की आता सर्वसाधारण प्रवर्ग जागेवरती मराठा समाजाला डावलल्याची जी भावना आहे किंवा असुरक्षिततेची भावना वाढीस लागणार आहे, ह्या पार्श्वभूमीवरती आपण मराठा समाजाला मतांच्या स्वरूपात व्यक्त होणं हा त्यांचा वैयक्तिक अधिकार आहे. परंतु एक समाज म्हणून आपण गेले कित्येक वर्ष संघर्ष करत आहात. त्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवरती समाजाला नेमका काय संदेश देऊ इच्छित आपण? नाही, समाजाला एकच संदेश आहे की मताने मिली तरी चालेल, पण काय सोपवतात. आणि निश्चितपणानं जर अन्यायकारक घटना घडत असतील तर अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा दोषी असतो, जास्त दोषी असतो. अन्याय करणारा दोष आहे, पण अन्याय सहन करणारा जास्त दोषी आहे. अन्याय आपण सहन करता कामा नये. उद्याच्या काळामध्ये काय समाज बांधवांच्या बैठका होतील, गावागावामध्ये वाड्या वस्त्यावर आम्ही बैठका करू, समाज बांधवांशी संवाद साधू. आणि समाजाच्या बांधवांचं, मराठा सेवकांचं काय म्हणणं आहे ते निश्चितपणाने 1-4-5 दिवसात काहीतरी निर्णय घ्यावा लागेल. आज आम्ही 4 लोक बसून आमचं वैयक्तिक मत प्रत्येक जण मांडतो. समाजाचं मत काय आहे, समाजाची भावना काय आहे, तुम्हाला गरीब धरलंय, तुम्हाला खिळ्यात टाकलंय, तुम्हाला चिरडलंय, तुम्हाला उद्याच्या काळामध्ये अशीच परपट करणार आहे, हे सहन करायचं का काय करायचं ठरेल ना. 4-5 दिवसात काहीतरी निर्णय होईल. धन्यवाद. आपण प्रगती चळवळ यूट्यूब चॅनलशी बोललात, आपल्या भावना व्यक्त केल्यात आणि नेमका काय परिस्थिती आहे, कशा पद्धतीनं संविधान मानणारा जो समाज आहे, मराठा समाज याला बहुसंख्य आहे, त्याच्या मनामध्ये असुरक्षितता निर्माण होण्याची कारणं आणि येणाऱ्या काळामध्ये काय भूमिका घ्यायची या संदर्भात निश्चितपणे एक चांगला संदेश दिला, त्याबद्दल आभार आहे. धन्यवाद.